काल म्हणाले की गुजरातच्या तडीपार व्यक्तीच्या हातात देशाची सुरक्षा आहे, म्हणजे गृहमंत्री आहे. जेव्हा जनता एखाद्या नेत्याला त्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या साठी मदत करत नाही आणि त्याच्या स्वप्नाला जेव्हा तडीपार केलं जातं, किती वर्ष झाले माननीय साहेब पंतप्रधान बनणार, माननीय साहेब पंतप्रधान बनणार. पंतप्रधान तर सोडा, या देशाचे गृहमंत्रीसुद्धा बनू शकले नाही. त्याचं दुःख वेदना हे शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्यांचा अनादर करण्यासाठी व्यक्त होतात. 7 जागांच्या भरोशावर आपण पूर्ण कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे आपण नेते होतो. आता जेव्हा आपण 7 खासदारांच्या भरोशावर नेते होण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नामध्ये आपल्याला सफलता मिळत नाही, तेव्हा देशाच्या एका महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या नेत्याबद्दल असं वक्तव्य करणं हे मला वाटतं की अतिशय नैतिक अधपतनाच्या सुरुवात झाल्याची लक्षणं आहे. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होणार, संजय राऊतांना स्वप्न पडायला लागल्याची टीका. नाही, मला वाटतं की आपल्या देशाच्या संविधानामध्ये असा कुणीही कोणतीही कायदा किंवा संविधानात तरतूद नाही स्वप्न बघू नये. कुणीही स्वप्न बघू शकतो, मग आक्षेप घ्यायचं काय कारण आहे. आणि काही लोकांची स्वप्न बघता बघता आयुष्य संपून जातं. त्याच्यामुळे मला वाटतं की याच्यावर काय प्रतिक्रिया असणार आहे. स्वप्न अनेक जण बघतात, पण त्या स्वप्नाला योग्य दिशेने जनतेची सेवा करण्याचा संकल्प हा जर नसेल तर संकल्प नसताना स्वप्न बघणं, मग याला आपण हसीन स्वप्ने म्हणतो. फडणवीसांना खलनायक मानतात जनता, अशी टीका संजय राऊत यांनी केली. कोणाला? फडणवीसांना खलनायक मानतात जनता असं म्हणतात संजय राऊत. नाही, मग संजय राऊत साहेब त्यांना नायक म्हटले तर त्यांना पक्षातून काढणार नाही का? दैनिक सामनामधूनही बिचारायला काढून टाकेल. तर मला वाटतं की त्यांच्या शब्दाबद्दल तुम्ही एवढे गंभीर का होता. त्यांना हे म्हणावं लागतं, कारण त्यांना हे सिद्ध करावं लागतं की मी अजूनही शरद पवार साहेबांचा नाही, मी तुमचाच आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांना म्हणावं लागतं. त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवा. मराठा आंदोलकाने शरद पवार यांच्यात चर्चा झाली आणि शरद पवारांनी म्हटलं आहे की आरक्षणावर लाईव्ह चर्चा करायला पाहिजे सरकार. नाही, सरकार लाईव्ह चर्चा करेल पाहिजे. तुमची भूमिका तर सांगा ना. तुमची भूमिका मराठा आरक्षण देऊ नये अशी होती. तुमची भूमिका आता बदलली तर मराठा आरक्षण स्वतंत्र द्यायचं की ओबीसीमधून द्यायचं, हे एकदा तर काँग्रेस, उद्धवजी आणि शरद पवारांनी सांगावं ना. हे लपवून ठेवण्यामध्ये काय आहे? इतकं काय त्यांना यामध्ये भूमिका स्पष्ट करण्यामध्ये अडचणी आहे? अडचण एकच आहे, खरा चेहरा जर तिथं आला तर मग महाविकास आघाडीची अडचण होईल. एकदा सांगा ना. तुम्हाला सांगायला काय अडचण आहे? काय गुप्त आहे? पोखरणची चाचणी आहे काही? तुमची भूमिका काय हे सांगा, संपला विषय. प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या भाषणाचा दाखला देत म्हणाले होते की शरद पवार म्हणाले 288 पैकी 225 आमदार समाजाचे निवडून आणायचे, म्हणजे मराठा समाजाची. ही कुठेतरी धोक्याची घंटा आहे असं प्रकाश आंबेडकर बोलले. नाही, मग ते अयोग्य काय? शेवटी निवडणूक ही कार्यक्षमतेच्या आधारावर झाली पाहिजे. जातीच्या आधारावर जर निवडणुका व्हायला सुरुवात झाली तर बाकी जातींनी कोणाकडे बघायचं? जात ही घराच्या उंबरठ्याच्या आत. आपण जातीवर सार्वजनिक जीवनामध्ये व्यवहार करतो का? आपण जातीच्या आधारावर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो का? तर मला वाटतं की काही लोक जातीच्या सीढीच्या माध्यमातून सत्तेपर्यंत जाण्याचं स्वप्न पाहत आज आपल्या देशामधली, राज्यामधली सामाजिक समरसता, एकमेकाचा स्नेह संपवण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त स्वतःच्या खुर्चीच्या प्रेमापोटी आणि स्वार्थासाठी करताय. आणि ही राजकारणासाठी धोक्याची घंटा आहे. हो, याच प्रश्नाला धरून विचारतो. जातीपातीचा राजकारण असेल किंवा एखाद्या नेत्याला टार्गेट करण्याचं राजकारण असेल, जे नॅरेटिव्हचं जे युद्ध सुरू झालेलं आहे त्याला कसं पाहता आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? नाही, कार्यकर्त्यांना आम्ही संदेश दिला. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण थोडेसे निश्चितपणे बेसावध राहिलो. आपल्याला असं वाटायचं की मतदार आहे, मतदारापर्यंत जेव्हा असा खोटा नरेटिव्ह पोहोचवला जातो तर लोक विश्वास ठेवणार नाही. पण नंतर जोसेफ गोबेल्सनी जे म्हटलं ते तंतोतंत खरं दिसायला लागलं. जोसेफ गोबेल्स म्हणायचा, 3दा तुम्ही खोटं बघा, 4थ्यांदा ते खरं वाटतं. आणि कदाचित ते पुस्तक यांनी वाचलं असावं आणि यांनी प्रत्येक बाबतीमध्ये इतकं खोटं नरेटिव्ह सुरू केलं. तुम्ही विधानसभेच्या शेवटच्या दिवशीचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस बघा, म्हणाले चातुर्वर्णी येणार. खरंच चातुर्वर्णी उतरू शकतो का हो? तुम्ही एवढ्या TV चॅनल्समध्ये आहे, कोणाच्या हातात बूम आहे, कोणाच्या हातात कॅमेरा आहे, कोणी संपादक आहे. कसं चातुर्वर्ण्य तुम्ही आणू शकता हो? संविधानानंतर कोणी चातुर्वर्ण्य आणू शकतो का? मनुस्मृती तर संपली. मनुस्मृतीचा संबंध कुठं आहे? पण जबरदस्तीने अशा शब्दांचा उपयोग करायचा आणि स्वतःचा सत्तेचा स्वार्थ
नव्हे, सत्तेची अघोरी भूक ही भागवण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून होताना दिसतो आहे. मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आवाहन करेन की या जातीपातीच्या राजकारणात जाऊ नका. हां, जो कोणी ज्याच्या पाठीशी तुम्हाला उभं राहायचं त्याची महानता बघा, त्याचं कार्य बघा, त्याची कार्यक्षमता बघा. अन्यथा एक दिवस तुम्ही जातीसाठी असा निर्णय कराल, पण 4 वर्ष 11 महिने 29 दिवस तुम्हाला दुःखाचेच भोगावे लागतील. ओबीसीच्या समाजामध्ये जे इतर समाज आहेत, कोणबी आणि मराठा व्यतिरिक्त, त्यांच्यामध्ये थोडी नाराजीची भावना येऊ नये यासाठी काही प्रयत्न? नाही, नाराजीच्या भावनेचा विषयच नाही. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार संवेदनशील आहे, सकारात्मकही आहे. पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोहोचवून हा विषय मला वाटतं की अतिशय स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री अतिशय स्पष्टपणे सांगितलं, एकदा नव्हे वारंवार सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.